सोलापुरात मागील काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शेतांना अक्षरशः तलावाचं रूप आलंय आणि या तलावामध्ये मी एका होडीत आत्ता आलेलो आहे। ही छोटी होडी आपल्याला या ठिकाणी दिसते। अर्थात इथं बसायला जागा नाही आहे, त्यामुळे थोडंसं कॉम्पॅक्ट ही होडी आहे आणि शेतकरी जे आहेत ते त्यांच्या शेतीची पाहणी या होडीच्या माध्यमातून करतायत आणि बघतायत की आपल्या शेताची अवस्था काय झाली आहे। खरं तर या शेतामध्ये जिथं शेती केली जाते, पिकं जी आहेत ते आत्ता तुम्ही बघत असाल उभी पिकं आहेत आणि आत्ता फक्त या ठिकाणी त्यांचा वरचा जो शेंडा आहे किंवा वरची जी पात आहे तेवढीच आपल्याला दिसते आणि उभी पिकं पूर्णच्या पूर्ण पाण्याखाली गेलेली आहेत। म्हणजे अक्षरशः शेतीला तलावा स्वरूप आपण ज्याला म्हणतो तसंच प्राप्त झालेलं आहे आणि शेतात जिथं चालत लोक फिरायची तिथं आता होडी घेऊन फिरण्याची वेळ शेतकऱ्यांवरती आले। दक्षिण सोलापूरला वांगी गावात आहे, तिथले शेतकरी आणि ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत। आता कधी काळी तुम्ही असं मला वाटतं की या शेतामध्ये फिरत असाल, पायी फिरत असाल, आज होडी घेऊन फिरण्याची वेळ आली आहे। काय झालेलं आहे, मागील महिना ते दीड महिन्यापासून दक्षिण सोलापूर असेल किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे आणि त्याचाच भाग म्हणून वरून जे पाणी येते सीना कोळेगाव असेल किंवा उजनी धरणामधून मोठ्या प्रमाणात हे सीना नदी म्हणून एक लहान नदी येते, त्या नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळं मागील 4 ते 5 दिवसापासून सीना नदीला पाणी वाढत आहे, त्यामुळं वांगी गावामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आता आपण बघत असाल की हे शेती असेल किंवा पलीकडे जे राहणारे ग्रामस्थ असतील त्यांच्या घरात देखील मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे। काही जणांचं स्थलांतर आम्ही दुसऱ्या ठिकाणी केलेलं आहे, मग काही जण अंगणवाडीत गेलेत किंवा काही जण पाहुण्यांच्या शेताकडे इकडे तिकडे जाऊन स्थलांतर झालेले आहेत लोक। काल रात्री सुद्धा 2-4 घरांचे स्थलांतर आम्ही केलेले आहेत या ठिकाणी। नुकसान जर विचार केला तर किती मोठं नुकसान आहे, किती एकर शेती गावातली पाण्याखाली गेली म्हणावं लागेल? नुकसान शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात कमीत कमी एक 400 ते 500 एकर शेती आतापर्यंत पाण्यामध्ये गेलेली असेल आणि एक 40-50 घरांचं तर नुकसान झालेलं आता प्राथमिक स्तरावर तर दिसत आहे। आणि प्रशासनाला देखील आम्ही तहसीलदार असतील किंवा BDO यांच्याशी देखील आमचा कॉन्टॅक्ट झाला आहे, त्यांनी देखील म्हणतात की पंचनामे करायचे आहेत, अजून वरून आदेश आलेला नाही। आता ज्यावेळेस पंचनामे करेल त्यावेळेस नुकसानाचं बघूया आता, कारण मोठ्या प्रमाणात घरांचं ते नुकसान झालेलं आहे आमच्याकडे। काय परिस्थिती आहे गावामध्ये? अनेकांच्या घरात पाणी आपण बघितलं, आता शेती जे ते पूर्णपणे पाण्यात आहे, सगळीकडे अशीच परिस्थिती आहे? हा, सगळीकडे अशीच परिस्थिती आहे। पूर्ण गाव सगळं पाणी घेरटलेलं आहे, सगळं गाव सगळ्यांचे घर सगळं पाण्यामध्ये आहेत आणि शेतात बी पाणी शिरलेलं आहे। कधीपासून अशी परिस्थिती आहे गावामध्ये ही सगळी? 3 दिवस झालं सर, 3 दिवस कंटिन्यू चालू आहे। 3 दिवस सगळं गाव सगळं घेरलेलं आहे पाणी। सलग 3ऱ्या दिवसानंतर आज थोडी उघडीप मिळाली असं मला आज थोडं जरा दम पकडलंय, आज जरा कमी झालंय पाणी। वरून पाऊस चालू आहे, खालून पुराचं पाणी यायला लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात गावामध्ये नुकसान चालू आहे। आणि दुसरी एक गोष्ट, पालकमंत्री असतील किंवा जिल्हाधिकारी यांनी लवकरात लवकर सगळ्या भागात सरसकट पंचनामे केलं तर शेतकऱ्याला फुल नाही फुलाची पाकळी थोडी तरी मदत व्हावी, यासाठी आम्ही आज आमच्या गावामध्ये एबीपी माझा, जो खरंच आम्ही आपल्या चॅनलचं मनापासून आभार मानतो। आज आफताब सर तुम्ही असतील किंवा दोघं जण आज आलात, आमच्या व्यथा मुख्यमंत्र्यापर्यंत आपल्या मार्फत पोहोचणार आहेत याची आम्हाला खात्री आहे आणि लवकरात लवकर आमच्या ह्या गावाचे असतील किंवा आजूबाजूला पंचनामे होऊन एक दिलासा आम्हाला मिळाला पाहिजे, एवढी आमची अपेक्षा आहे। नक्कीच हा दिलासा खरं तर शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे अपेक्षा आहे, त्यामुळेच आपण एबीपी माझाच्या माध्यमातून हे सगळं दृश्य सोलापूर जिल्ह्याच्या परिस्थितीतलं दाखवतोय। केवळ हे दक्षिण सोलापूर नाही, उत्तर सोलापूर असेल, मोहोळ असेल, अक्कलकोट असेल, या सगळ्या तालुक्यांमधली हीच परिस्थिती आणि शेती जी आहे ती अशाच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण शेती पाण्याखाली आहे आणि या बळीराजाला अपेक्षा आहे की सरकार असेल, महसूल प्रशासन असेल, हे सगळे लोक येतील, केवळ बांधावरती येऊन रस्त्यावरून पाहणी करून हे प्रश्न सुटणार नाही आहेत, तर शेतकऱ्यांच्या या बांधावरती जाऊन प्रत्यक्ष पाणी जे ते करावे लागणार आहे। कागदोपत्री पंचनामे करून हे प्रश्न सुटणारे नाही आहेत। प्रत्यक्ष पाण्यानंतर जी शेतीची अवस्था आहे, बळीराजाची अवस्था आहे ती पाहायला मिळेल। शेकडो घरं जी आहे, शेकडो एकर शेतीचं नुकसान झालं आहे, अनेक घरं जे आहेत ते पाण्याखाली आहेत आणि बळीराजाला माफक अपेक्षा आहे की पंचनामे होऊन मदत मिळतील। आपणही अपेक्षा करूयात की शेतकऱ्यांना जर लवकरात लवकर ही मदत मिळेल। अर्थात दिवाळी तोंडावरती आहे आणि दिवाळी तोंडावरती असताना ही मदत शेतकऱ्यांना मिळेल अशी अपेक्षा या निमित्तानं आपण बाळगूयात। कॅमेरा पर्सन युक्त दिवसा आफताब शेख, एबीपी माझा, वांगी, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।